नमस्कार. मी प्राध्यापक किरण पंडित भागवत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर मित्रांनो, आज आपण रेशो ॲनालिसिस या टॉपिकबाबत अभ्यासणार आहोत. रेशो ॲनालिसिस म्हणजे की जे काही इन्कम स्टेटमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट, एनी अदर स्टेटमेंट राहतात, त्या स्टेटमेंटचं आपण ॲनालिसिस करतो. तर ॲनालिसिस कशासाठी करतो? तर एखादी फर्म असेल, त्या फर्मचे काही प्रॉफिट लॉस असेल किंवा सेल असेल, तर आपल्याला फ्युचर प्लॅनिंग करायची असेल, तर जे काही मॅनेजमेंट डिपार्टमेंट्स असतं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करण्यासाठी आपल्याला रेशो ॲनालिसिस करावं लागतात. त्यामध्ये जे काही आपण मॅनेजमेंट करतो, बिझनेस मॅनेजमेंट, त्यामध्ये अनेक ठिकाणी रेशो ॲनालिसिसचा वापर हा होत असतो. तर आपण असा एक महत्त्वपूर्ण टॉपिक जो रेशो ॲनालिसिस आहे तो आपण आज पाहणार आहोत. रेशो ॲनालिसिस नंतर आपण कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर करणार आहोत आज, त्या कन्सेप्ट बघू. यामध्ये आपण रेशो ॲनालिसिसचं मिनिंग बघू, डेफिनेशन बघू. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ रेशो ॲनालिसिस पाहणार आहोत. त्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस पाहणार आहोत. त्यानंतर लिमिटेशन ऑफ रेशो ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर शेवटचा पार्ट म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ रेशोज हे आपण पाहणार आहोत. तर जसं की आपण मध्यंतरी पाहिलं की मिनिंग रेशो ॲनालिसिसचा मिनिंग आहे की दोन जे काही चलं असतील त्यांचे गणितीय सहसंबंध आपण या रेशो ॲनालिसिसमधून काढत असतो. रेशो ॲनालिसिस हे फार महत्त्वपूर्ण अशी एक संकल्पना आहे की ज्याद्वारे आपण दोन बॅलन्स शीटमधून किंवा कंपनीच्या बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटसोबत इतर काही फायनान्शियल स्टेटमेंट असतील, तर त्या स्टेटमेंटमधील जे काही फायनान्शियल ॲक्टिव्हिटी असते त्या ॲक्टिव्हिटीचं रेशो या ठिकाणी पाहू शकतो. जसं की कंपनीला 25% प्रॉफिट झाला, कंपनीला ग्रॉस प्रॉफिट किती आहे, एकूण सेलवरती किती प्रॉफिट येईल, अशा अनेक पद्धती असतात. त्यामध्ये बॅलन्स शीटमध्ये करंट रेशो असतो, त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशो असतो, सॉलन्सी रेशो असतो. अशा अनेक पद्धतीचे जे रेशो आहेत त्यांचं आपण या ठिकाणी करत असतो. तर द टर्म रेशो रेफर टू द mathematical relationship between any two interrelated variable in a word. Other word, it established relationship between two item expressed in quantitative form. म्हणजे दोन आपण जे काही व्हेरिएबल चलं असतील त्यांच्या सहसंबंध या ठिकाणी रेशो ॲनालिसिसमधून पाहत असतो. रेशो ॲनालिसिसचं एक डेफिनेशन आपण बघू. तर ती डेफिनेशन अकॉर्डिंग टू जे.बी. बेट्टी यांनी दिलेली आहे. ती डेफिनेशन अशी आहे: द टर्म्स अकाउंटिंग रेशो इज यूज टू डिस्क्राईब सिग्निफिकंट रिलेशनशिप विच exist between figure show in a balance sheet and profit loss account in a budget control system or any other part of accounting of management. म्हणजेच काय तर रेशो ॲनालिसिस हे एक मॅनेजमेंट अकाउंटचा पार्ट असतो. मॅनेजमेंट अकाउंटमध्ये जे काही आपण फ्युचरसाठी बजेट आणि बजेटरी कंट्रोल हे वापरतो, तर त्यासाठी ज्या काही फायनान्शियल गोष्टी असतात किंवा एका चलाचं दुसऱ्याशी संबंध काय असतो, म्हणजेच क्रेडिटर्स आणि करंट लायबिलिटी, त्यानंतर फिक्स असेट आणि फिक्स लायबिलिटी, अशा अनेक पद्धतीच्या ज्या एकमेकांमधील जे संभावना असतात किंवा सहसंबंध असतो तो कसा आहे, त्यावरून कंपनीचे फायनान्शियल पोझिशन, कंपनीची लिक्विडिटी, अशा अनेक पद्धतीचं ज्या काही आपण ॲनालिसिस करतो आणि त्यापासून आपल्याला मिळतं की ही कंपनी किती प्रॉफिटेबल आहे, यामध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही, ही कंपनी आपल्याला परचेस करायची असेल तर त्याचं रेशो किती आहे, काय नाही, या सर्व गोष्टींची आपण पाहणी करत असतो. खास करून ही रेशो ॲनालिसिस अंतर्गत भागात, कंपनीच्या अंतर्गत भागात आणि बहिर्गत भागात या दोघं ठिकाणी ही वापरत असतो. म्हणजेच काय की कंपनीच्या अंतर्गत म्हणजे काही आपल्याला मॅनेजमेंट करायचं असेल, काही डिपार्टमेंट्स वगैरे किंवा फंड फ्लो वगैरे ह्या गोष्टी पाहायच्या असतील तर रेशो ॲनालिसिस आपण करतो. तसंच जे बाहेरील लोक असतात, कंपनी बाहेरील, जसे इन्व्हेस्टर्स वगैरे, क्रेडिटर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, म्हणजे जे आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात, अशा अनेक कंपन्या या ठिकाणी हे ॲनालिसिसच्या मार्फत आपला निर्णय हे घेत असतात. तर अकाउंटिंग रेशो कॅन बी एक्सप्रेस इन अ फॉर्म ऑफ,
तर एक उदाहरण पाहू आपण की अकाउंटिंग रेशो कोणत्या पद्धतीने हे लिहिले जातात किंवा एक्सप्रेस कसे केले जातात ते आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये 3 पद्धतीने आपण पाहतो. पहिली पद्धत आहे पर्सेंटेज, म्हणजे 20%, 20%, ग्रॉस प्रॉफिट 20% आहे, नेट प्रॉफिट 20% आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो. त्यांना पर्सेंटेजमध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर प्रोपोर्शनिएट ऑर सिम्पल कॉन्टंट, म्हणजे से 2/1, 3/1 अशा पद्धतीने, म्हणजे त्याची करंट असेट ही 2 आहे आणि लायबिलिटी 1 आहे. हे गुणोत्तर साधारणपणे मानले जातं, कारण करंट ॲसेट्स ही डबल पाहिजे करंट लायबिलिटीच्या, म्हणजेच वर्किंग कॅपिटलचा या ठिकाणी सहसंबंध आपल्याला काढता येतो. म्हणून 2/1, 3/1 या पद्धतीने आपण काढतो. म्हणजे जसं असेट्स फंड आपला 3 आहे आणि लायबिलिटी 1 आहे, म्हणजेच लायबिलिटी जातात 2 हे उरतं आणि 2 पटींमध्ये ते चालत असतं. तिसरा रेशो ॲनालिसिस हा टाईम्समध्ये किंवा रेट्समध्ये दाखवला जातो. म्हणजे 8 टाईम्स, 5 टाईम्स, म्हणजे परचेस किंवा रॉ मटेरियलच्या किती टाईम्स सेल्स आहे. त्यानंतर कॅशमध्ये क्रेडिटर्स आणि डेटर्स यांच्यामध्ये किती पटींचा फरक आहे, बिल्स पेएबल वगैरे, किंवा असेट्स अँड लायबिलिटीमधील किती टाईम्सचा फरक आहे, या गोष्टी टाईम्समध्ये दाखवल्या जातात. तर म्हणजेच काय की रेशो या 3 पद्धतीने दर्शवला जातो किंवा लिहिला जातो किंवा मानला जातो. त्यामध्ये पर्सेंटेज, सिम्पल कॉन्टंट आहे 2/1, 3/1 आणि टाईम्समध्ये 8 टाईम, 2 टाईम्स. म्हणजे जसं की आपलं ऑपरेटिंग कॉस्ट ही सपोज 10,000 असेल आणि तिच्या 5 पटींमध्ये किंवा 5 टाईम्स ऑफ प्रॉफिट असेल ग्रॉस प्रॉफिट, म्हणजेच काय की 50,000 हा ग्रॉस प्रॉफिट येईल आणि 10,000 रुपये तुमचं प्राइम कॉस्ट येईल. म्हणजेच काय की या पद्धतीने 3 पद्धतीने आपण रेशो ॲनालिसिस हे दाखवत असतो. पुढे आपण बघू की रेशो ॲनालिसिस हे द ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड इंटरप्रिटेशन्स ऑफ फायनान्शियल रिझल्ट्स ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ ऑपरेशन विथ द हेल्प ऑफ रेशो इज टर्म ॲज रेशो ॲनालिसिस. म्हणजेच काय की रेशो ॲनालिसिसचं जे टर्म आहे ते स्पेसिफिक पिरियड पुरता कॅल्क्युलेशन होतं, की ते ऑपरेशनमध्ये जे फायनान्शियल रिझल्ट असतात त्यांचं इंटरप्रिटेशन करतं. म्हणजेच काय, बहुधा कंपनीचं बॅलन्स शीट पाहिल्यानंतर आपल्याला कोणत्याही पद्धतीने फायनान्शियल पोझिशनबाबत कळत नाही, तर ते काढण्यासाठी आपल्याला रेशो ॲनालिसिस हे उपयुक्त असतं आणि त्यापासून रेशो ॲनालिसिस हे काढावं लागतं. अनेक जे काही मॅनेजमेंटमध्ये गोष्टी चालतात किंवा मॅनेजमेंट डिसिजन चालतात किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हवरती डिसिजन घ्यायचं असेल, तर त्या डिसिजनमध्ये ज्या काही गोष्टी मीटिंगमध्ये प्रेझेंट केल्या जातात आणि त्या प्रेझेंटच्या गोष्टी या सर्व रेशो ॲनालिसिसवरती अवलंबून असतात. म्हणजेच काय की कंपनीच्या ज्या ओनर्स असतात किंवा मालक असतात, कंपनीचे सर्वसाधारण सभा असेल, अशा अनेक ठिकाणी जे काही प्रेझेंटेशन देतात किंवा इंटरप्रिटेशन केलं जातं, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशो ॲनालिसिसचा वापर होतो. आणि रेशो ॲनालिसिसचा वापर झाल्यामुळे आपल्याला नक्की कंपनीच्या प्रत्येक ठिकाणच्या पोझिशनचा कंपनीचे पोझिशन करतं आणि त्यानुसार निर्णय घेणे हे सुलभ जातं आणि कंपनीला मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी, ऑर्गनायझेशन करण्यासाठी, समन्वय, मोटिवेशन आणि नियंत्रण करण्यासाठी, कंट्रोलिंग करण्यासाठी रेशो ॲनालिसिसचा फार मोठा वापर हा होत असतो. म्हणून प्रत्येक कंपनी या ठिकाणी किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन रेशो ॲनालिसिसचा वापर करत असतो. तो इंटर्नल भागात असेल किंवा एक्सटर्नल भागात असेल तरीसुद्धा. पुढील पद्धतीने आपण ऑब्जेक्टिव्स ऑफ रेशो ॲनालिसिस याचे पाहणार आहोत की काय काय महत्त्व आहे. तर त्यामध्ये बघा, टू इस्टॅब्लिश मिनिंगफुल रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फायनान्शियल डेटा. म्हणजेच काय की फायनान्शियल डेटाचं जे काही रिलेशनशिप असेल ते एकदम मिनिंगफुल या ठिकाणी निघतं. म्हणजे जसं करंट असेट वॉज करंट लायबिलिटी, म्हणजे करंट असेट सपोज 2 लाख आहे आणि करंट लायबिलिटी ही 1 लाख आहे, म्हणजे 2/1 या पद्धतीने रेशो आहे. म्हणजे कंपनी अजून क्रेडिटवरती कोणत्याही गोष्टी घेऊ शकते, त्यामध्ये त्यांना वाव आहे, किंवा त्या ठिकाणी इन्सॉलन्सी कंडिशन वगैरे सॉलन्सी कंडिशन या गोष्टी निर्भर करतात. म्हणून जे काही आपण रेशो ॲनालिसिस करतो त्याचा मिनिंगफुल रिलेशनशिप बिटवीन फायनान्शियल डेटामध्ये निघत असतो. दुसरं आहे टू हेल्प द मॅनेजमेंट इन इट्स प्लॅनिंग अँड फॉरकास्टिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, रेशो ॲनालिसिसमुळे आपल्याला इंटरप्रिटेशन होतं किंवा रेशो ॲनालिसिसमध्ये सहसंबंध कळतो की आपल्याला पुढील प्लॅनिंगसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या नाही, कोणती तरी ॲक्टिव्हिटी वापरायची असेल किंवा कोणती तरी पॉलिसी धोरणं जे असतील मॅनेजमेंटचे किंवा आपल्या या ठिकाणीतील धोरणं असतील की कंपनी कोणत्या दिशेने वाटचाल करते आहे, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी रेशो ॲनालिसिसचं
मॅनेजमेंटमध्ये उपयोग करतो किंवा त्याचा मदत होते. तिसरं आहे टू सिम्पली द कॉम्प्लेक्स फायनान्शियल डेटा अँड ऑर स्टेटमेंट ऑर इझिली अंडरस्टँडिंग ऑर बोथ द इंटरनल अँड एक्सटर्नल पार्टीज. म्हणजेच काय, रेशो ॲनालिसिसचा हा वापर एक्सटर्नल आणि इंटरनल अशा दोघं पार्टींना या ठिकाणी होतो. तो म्हणजे जे काही फायनान्शियल डेटा असतं ते फायनान्शियल डेटावरून कोणत्या गोष्टी धरायच्या, कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, फायनान्शियल पोझिशन कुठे जातं आहे, ब्रेक इव्हन पॉईंट वगैरे, किंवा कोणत्या पद्धतीचे कॅश फ्लो चालू आहे, फंड फ्लो कसा चालू आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल पार्टी दोघींना या रेशो ॲनालिसिसचा मोठ्या प्रमाणात फायदा किंवा वापर हा करता येतो. त्यानंतर टू कम्युनिकेट टू द इंटरेस्टेड पार्टीज अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द कंपनी. कंपनीचं परफॉर्मन्स कोणत्या पद्धतीने चालू आहे या ठिकाणी रेशो ॲनालिसिसमधून कळतं, आणि कोणत्या कम्युनिटीला म्हणजेच कोणत्या ठिकाणी, कोणत्या डिपार्टमेंटला, कोणत्या विभागाला आपण काय मदत केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची पॉलिसी धोरण राबवले पाहिजे, त्यांचा परफॉर्मन्स कसा काढता येईल, या सर्व गोष्टी रेशो ॲनालिसिसमधून मिळत असतात. पण पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहेत टू फॅसिलिटेट द डिसिजन बाय द मॅनेजमेंटचे डिसिजन घेण्यासाठी हे एक मोठ्या प्रमाणात एक माहिती किंवा डेटाचा इन्फॉर्मेशनचा स्वरूप असतो, आणि हा रिलेटेड गोष्टींमध्ये जो काही सहसंबंध असतो तो प्रगट केला जातो, आणि त्यातून मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी फार मदत होते. त्यानंतर इट्स हेल्प्स इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी आपल्याला एखादी कंपनीचं डिसिजन घ्यायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची, जसं की शेअर्स होल्डर, प्रेफरन्स शेअर्स होल्डर्स, किंवा बँक, बँक कंपन्या किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आपल्याला लोन वगैरे प्रोव्हाइड करतात, किंवा क्रेडिटर्स असतील की जे क्रेडिट बेसवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात फंड अवेलेबल करून देतात. मग अशा अनेक ठिकाणी येतील जे इन्व्हेस्टर्स असतात किंवा थर्ड पार्टी ऑफ कंपनीज असतात, तर त्यांना जो काही रेशो असतो, करंट असेट रेशो वगैरे किंवा सॉलन्सी रेशो, हा काढल्यानंतर ते आपल्या कंपनीत डिसिजन घेतात की इन्व्हेस्ट करायची किंवा नाही. म्हणजे हे सर्व महत्त्वपूर्ण डिसिजन इन्व्हेस्टरला घेण्यासाठी रेशो ॲनालिसिस हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेजर प्रॉफिटेबिलिटी अँड सॉलन्सी ऑफ कंपनी. म्हणजे कंपनीचं प्रॉफिट कोणत्या दिशेने आहे, मागील 5 वर्षात किंवा मागच्या वर्षी किती टक्के प्रॉफिट झाला, आणि सॉलन्सी रेट काय आहे, म्हणजे कंपनीची सॉलन्सी किती आहे, की कंपनी दिवाळखोरीच्या याच्यात येत नाही, म्हणजे इनसॉलंट होत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने एखादं मेजरमेंट आपण करतो की ही कंपनी, आपण जर लोन प्रोव्हाइड केलं, क्रेडिट फॅसिलिटी दिली, तर त्या भविष्यात आपले पैसे परत देतील किंवा नाही, यासंबंधीचं मेजरमेंट या ठिकाणी सॉलन्सीमध्ये कंपनीचं केलं जातं, आणि सॉलन्सी रेशो हा महत्त्वपूर्ण या ठिकाणी असतो. अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्स आहेत. पुढचा टॉपिक घेऊ आपण ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ रेशो ॲनालिसिस. यामध्ये कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत ते आधी आपण बघू. कंपनीचे रेशो ॲनालिसिस काढण्यासाठी द कंपनी फॅसिलिटेट द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टू द समराईज अँड सिम्प्लिफाईड इन अ रेकॉर्ड फॉर्म. म्हणजे जे काही अकाउंटिंग असते ते लार्ज असतं, आणि त्यामधून काय प्रत्यक्ष आपण घ्यायचं किंवा नाही घ्यायचं किंवा समराईज काय आहे ते एक छोट्या फॉर्ममध्ये आणि सिम्पल लँग्वेजमध्ये हे रेशो ॲनालिसिस आपल्याला करून देतं. हा मोठा फायदा आहे. त्यानंतर रेशो ॲनालिसिस हेल्प टू रिमूव्ह ऑल टाईप्स ऑफ वेस्टेज अँड इफिशियन्सीज. म्हणजेच रेशो ॲनालिसिसमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आपले जे वेस्टेज असतं किंवा जे काही ॲनालिसिस निघतं त्या ॲनालिसिसच्या माध्यमातून योग्य ते प्लॅनिंग, धोरणं, पॉलिसी राबवता येतात, आणि त्यानंतर परफॉर्मन्ससुद्धा मोजता येतो. म्हणजेच कार्यक्षमता कुठपर्यंत पाहिजे या पद्धतीने, आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. म्हणून हा मोठा फायदा आहे. त्यानंतर तिसरा फायदा आहे इट हेल्प्स टू मॅनेजमेंट फॉर इफिशियन्सी डिस्चार्ज इन फंक्शन्स सच अ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग अँड डायरेक्टिंग ऑफ फॉरकास्टिंग. म्हणजेच काय, की जर आपल्याला फॉरकास्टिंग करायचं असेल, कंट्रोलिंग करायचं असेल, डायरेक्टिंग करायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल, ऑर्गनायझेशन करायचं असेल, म्हणजेच फंक्शन ऑफ मॅनेजमेंट जे काही कार्य करतात, मॅनेजमेंटचे जे कार्य असतात ते कार्य करण्यासाठी हे आपल्याला रेशो ॲनालिसिस फार मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यानंतर जसे रेशो ॲनालिसिसचे मोठ्या प्रमाणात फायदे आहेत तसे नुकसानसुद्धा आहेत. तर पहिलं लिमिटेशन आहे किंवा तोटा आहे. रेशो ॲनालिसिस इज यूज ऑन बेसिक टू फायनान्शियल स्टेट. Number of limitation of financial statements may be effect to currency or quality of ratio analysis. म्हणजेच काय, रेशो ॲनालिसिस हे पूर्णपणे आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटवरून असतं. जर फायनान्शियल स्टेटमेंट यामध्ये काही ॲक्युरन्सी किंवा क्वालिटी त्याची बरोबर नसेल तर त्याच पद्धतीचे रेशो निघतात, त्यामुळे आपले डिसिजन्स किंवा आपली जी प्लॅनिंग आहे ती चुकू शकते.
त्यानंतर रेशो ॲनालिसिस इज अ पुअर मेजर टू अ फर्म परफॉर्मन्स ड्यू टू लॅक ऑफ स्टँडर्ड लाईट फॉर आयडियल रेशोज. म्हणजेच काय, कंपनीचं मेजरमेंट करण्यासाठी रेशो ॲनालिसिस हे पुरेसं साधन नाही आहे. त्यामुळे याचं लिमिटेशन आहे रेशो ॲनालिसिसचं. पुढचं लिमिटेशन आहे, इट इज नॉट सबस्टिट्यूट ॲटिट्यूड नॉट अ substitute for analysis of financial statement. It is merely used as a tool of measuring the performance of business activity. म्हणजेच बिझनेस ॲक्टिव्हिटीचा परिपूर्ण मेजरमेंट या ठिकाणी रेशियल ॲनालिसिसमधून निघत नाही. पुढचा टॉपिक घेऊ आपण, क्लासिफिकेशन ऑफ रेशोज. आता क्लासिफिकेशन ऑफ रेशो म्हटलं तर अनेक प्रकारचे रेशो ॲनालिसिसचे टाईप्स आहेत किंवा प्रकार आहे किंवा क्लासिफिकेशन आहे. म्हणजेच काय की जसा बेस पकडला त्या पद्धतीने रेशो ॲनालिसिस होतं. जसं शॉर्ट टर्म रेशो, लॉंग टर्म रेशो, नंतर ॲक्टिव्हिटीनुसार फायनान्शियल रेशो, फायनान्शियल स्टेटमेंट रेशो, बॅलन्स शीट रेशो, प्रॉफिट अँड लॉस रेशो, किंवा जे काही आपण ज्या पद्धतीने क्लासिफिकेशन ठरवतो, ज्या पद्धतीने फायनान्शियल स्टेटमेंटचा आपण इंटरप्रिटेट करतो, त्यानुसार या ठिकाणी सॉल्व्हन्सी रेशो, इनसॉल्व्हन्सी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, नंतर लिक्विड रेशो, अशा अनेक पद्धतीचे टाईप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशन हे होत असतं. त्यापैकी एक क्लासिफिकेशन घेतलं आहे आपण, क्लासिफिकेशन ऑफ रेशो ऑन द बेसिस ऑफ पर्पज ऑफ ॲनालिसिस फॉर आयदर फायनान्शियल चॅरिटीज अकॉर्डिंग टू रेशोज मे बी क्लासिफाईड ॲज. मग या पद्धतीने पहिला रेशो घेतलेला आहे आपण लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशो मीन्स कंपनीकडे किती रोखता आहे, म्हणजेच लिक्विडिटी किती आहे. मग लिक्विडिटी अंडरमध्ये आपण अजून सब रेशोज हा काढत असतो. मग सब रेशोजमध्ये पहिला रेशो येतो की त्याला म्हणतात आपण करंट असेट्स रेशो, नंतर क्विक किंवा लिक्विड रेशो, आणि तिसरं असतं ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो. म्हणजेच लिक्विडिटी रेशोच्या अंडरमध्ये अजून 3 लिक्विडिटी रेशोज येतात. त्यामध्ये फर्स्ट करंट रेशो, सेकंड क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो किंवा ॲक्सिटेट रेशो असं त्याचं नामकरण आहे. म्हणजे 3 नावं त्यांना आहेत. तिसरं आहे कॅश पोझिशन रेशो किंवा त्याला आपण ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशोज असं म्हणतात. म्हणजे ह्या क्लासिफिकेशनमध्ये अजून 3 सब टाईप्स येतात लिक्विडिटी रेशोमध्ये. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशो. प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये सुद्धा काही 5 प्रमाणात रेशो येतात. त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो, त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशोज किंवा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो, अशा पद्धतीचे प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये येतात. प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये खास करून सर्व काही प्रॉफिट लॉस अकाउंटवरील सर्व गोष्टींची या ठिकाणी पडताळणी केली जाते. लिक्विडिटी रेशोमध्ये साधारणतः करंट असेट आणि करंट लायबिलिटी या संबंध या ठिकाणी दर्शवला जातो. प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये प्रॉफिट अँड लॉसवरून किंवा ट्रेडिंग अकाउंटवरून हे सर्व रेशो चालत असतात. त्यानंतर टर्नओव्हर ॲक्टिव्हिटी परफॉर्मन्स रेशो, यामध्ये डेब्ट्स टर्नओव्हर रेशो, त्यानंतर इन्व्हेंटरी स्टॉक रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, अशा पद्धतीचे रेशो असतात. म्हणजेच काय, ही एक ॲक्टिव्हिटी किंवा परफॉर्मन्स रेशो असं म्हणू शकता की कोणती ॲक्टिव्हिटी आपण करतो आहे, परचेसची, डेटर्सची, त्यानंतर स्टॉकची, त्यानंतर सेलची, अशा अनेक पद्धतीची जे टर्नओव्हर असतात वर्षभरातील त्यांची या ठिकाणी हे होत असते. त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो, यामध्ये सॉल्व्हन्सी रेशो काढला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी डेब्ट सॉल्व्हन्सी रेशो, असेट्स सॉल्व्हन्सी रेशो, इक्विटी डेब्ट्स टर्नओव्हर सॉल्व्हन्सी रेशो, अशा पद्धतीचे रेशो येतात. मीन्स हे जे 4 मुख्य प्रकार आपण काढले आहेत या अंदरमध्ये मिनिमम 20 रेशोज आपण या ठिकाणी सब रेशो मानतो. आणि हे रेशो आपण या ठिकाणी पुढील सिरीजमध्ये घेऊया. तुर्तास आपण या लेक्चरमध्ये काय काय घेतलं त्याचं एक रिव्हिजन करून घेऊ. या लेक्चरमध्ये बघा, आपण आधी रेशो ॲनालिसिस म्हणजे रेशो ॲनालिसिस म्हणजे काय ते समजून घेतलं. रेशो ॲनालिसिस म्हणजे 2 चलातील जो भाग असतो किंवा जे सहसंबंध असतो त्या सहसंबंध आपण या ठिकाणी दर्शवतो आणि त्यामार्फत आपल्याला कोणत्या गोष्टी परफॉर्मन्स वगैरे त्या करतात आणि त्यावरून आपल्याला मॅनेजमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात डिसिजन घेण्यासाठी वाव मिळतो. आणि ह्या रेशोंमध्ये आपण या ठिकाणी या पद्धतीने रेशोचे मिनिंग समजून घेतलं. त्यानंतर या ठिकाणी रेशोचे फंक्शन
फंक्शन्स बघू आपण की रेशोमध्ये काय काय फंक्शन असतात. तर रेशोमध्ये एखादी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आपल्याला तर ती कंपनीचं सॉल्व्हन्सी रेशो काय आहे, टर्नओव्हर रेशो किती आहे, प्रॉफिटेबिलिटी रेशोज किती आहेत, लिक्विडिटी रेशो किती आहेत, हे पाहून आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा नाही करायचं याचा जो डिसिजन आहे तो डिसिजन या रेशो पाहून आपल्याला अचूकरित्या करता येतो आणि त्यामार्फत जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना मदत मिळते. त्याच पद्धतीने जे काही लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, त्यानंतर क्रेडिटर्स आहेत, तर या लोकांनासुद्धा ह्या अनेक टाईपचे रेशो काढून त्यांना या कंपनीशी कोणत्या पद्धतीचे क्रेडिट व्यवहार करावेत किंवा लोन प्रोव्हाइड करावं किंवा करू नये अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात. शिवाय कंपनी आपल्याला विक्री करायची असेल, सेल करायची असेल किंवा परचेस करायची असेल तर त्यावेळेसुद्धा या रेशोंचा आपण वापर पाहतो. म्हणजेच या ठिकाणी फीचर्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर कंपनीचे रेशो ॲनालिसिसचे लिमिटेशन आणि ॲडव्हान्टेजेस आपण या ठिकाणी पाहिले. ॲडव्हान्टेजेससुद्धा या पद्धतीने ऑब्जेक्टिव्स पाहिले आणि त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रेशो आपण पाहिलं. त्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये प्रमुख 4 प्रकार आपण पाहिलेत. त्यामध्ये बघा लिक्विडिटी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, टर्नओव्हर ॲक्टिव्हिटी रेशो आणि परफॉर्मन्स रेशो आणि शेवटचा आहे सॉल्व्हन्सी रेशो, असे परफॉर्मन्स पाहिले. आणि पुढील भागात आता आपण या लेक्चरची सेकंड व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्या लेक्चरमध्ये आपण लिक्विडिटी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, टर्नओव्हर ॲक्टिव्हिटी रेशो, परफॉर्मन्स ॲक्टिव्हिटी रेशो अशा अनेक रेशो किंवा सॉल्व्हन्सी रेशो अशा रेशोंचं आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आणि हे प्रॉब्लेम आपल्याला पुढील लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष लिक्विडिटी रेशोमध्ये 3 रेशो येतात, त्यानंतर सब रेशो 3 येतात. त्यापैकी पहिला रेशो असेल त्याला म्हणतात करंट असेट रेशो. त्यानंतर दुसरा रेशो येणार आहे त्याला म्हणतात क्विक रेशो. त्याला दुसरं नाव आहे लिक्विड रेशो किंवा ॲक्सिड टेस्ट रेशो. त्यानंतर तिसरा प्रकार लिक्विडिटी रेशोमध्ये येणार त्याचं नाव आहे ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो किंवा कॅश पोझिशन रेशो. त्यामध्ये येणार या रेशोमध्ये काही फॉर्म्युलेज असतात. जसं की लिक्विडिटी रेशोमध्ये पहिला जर रेशो आपण घेतला कॅपिटल करंट असेट रेशो तर त्याचा फॉर्म्युला असा आहे, तो आपण क्रिएशन बी करू शकतो किंवा पाठांतराच्या माध्यमातून किंवा प्रॅक्टिसच्या मार्फत आपण तो लर्न करू शकतो. मग तो करंट रेशो याचा फॉर्म्युला आहे तो आहे करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. यामध्ये रेशो हा 2 असे 3 असे या टाईप्समध्ये आपण काढू शकतो किंवा लिहू शकतो. त्यानंतर दुसरा रेशोचा प्रकार आहे लिक्विडिटीच्या अंडरमध्ये सब रेशो. त्याचं नाव आहे लिक्विड असेट रेशो. त्याचं फॉर्म्युला आहे लिक्विड असेट अपॉन करंट लायबिलिटीज. मग लिक्विड असेट म्हणजे काय की त्या लिक्विड असेट म्हणजेच करंट असेट मायनस स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस हे लेस केल्यानंतर करंट असेटमधून मग आपल्याला क्विक असेट सापडतील आणि त्या पद्धतीने आपण त्या रेशोचं विल्हेवाट करू. त्यानंतर पुढचा रेशो आहे आपला ॲब्सोल्यूट किंवा कॅश पोझिशन रेशो. त्याचं फॉर्म्युला आहे की ॲब्सोल्यूट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. ॲब्सोल्यूट असेट मीन मार्केटेबल सिक्युरिटी, कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटी आणि प्रीपेड एक्सपेन्सेस या तिघांचं आपण हे केलं म्हणजे आपल्याला ॲब्सोल्यूट इक्विटी मिळते. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये आपले 5 प्रकारचे रेशो आपल्याला घ्यायचे आहेत. मग पुढचे 5 प्रकारचे रेशो आपण बघणार आहोत तर ते म्हणजेच बघा पहिला रेशो येईल प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. आता ग्रॉस प्रॉफिट रेशोमध्ये जे काही आपण पाहिलं की ग्रॉस प्रॉफिट आपण डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून घेऊ शकतो, ट्रेडिंग अकाउंटमधून. त्यानंतर नेट सेल्स सेल्स टोटल सेल्स मायनस सेल्स रिटर्न म्हणजेच नेट सेल या ठिकाणी येईल आणि इंटू 100 हा पर्सेंटेजच्या स्वरूपात आपण प्रॉफिटेबिलिटी रेशो हा लिहू शकतो. मग त्या अंतर्गत ग्रॉस प्रॉफिट रेशो झाला. त्यानंतर पुढचा रेशो येईल की ज्या रेशोला आपण म्हणतो नेट प्रॉफिट रेशो. आता नेट प्रॉफिट रेशो जसं नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट लॉस अकाउंटमधून घेऊ, नेट प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट लॉसमधून घेऊ आणि नेट सेल्स मीन्स टोटल सेल्स मायनस रिटर्न इंटू 100 हे केल्यानंतर पर्सेंटेजमध्ये उत्तर येईल ते पद्धतीने घेऊ. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो.
त्यामध्ये ऑपरेटिंग कॉस्ट अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीने असेल. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशोमध्ये 3 प्रकारचे रेशो येतील. एमध्ये तुमचं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन रेशो, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेशोज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस रेशो, त्यानंतर पुढचा येईल तुमचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रेशो येईल. हे 3 टाईपचे रेशो येतील. आणि त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशोसुद्धा आपल्याला काढावं लागेल. ऑपरेटिंग कॉस्ट अपॉन नेट सेल्स इंटू 100 या पद्धतीचे रेशोज असतील. त्यानंतर टर्नओव्हर रेशोमध्ये स्टॉक्स टर्नओव्हर रेशो किंवा इन्व्हेंटरी रेशोमध्ये आपलं या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा 6 प्रकारचे रेशो येतील. सॉल्व्हन्सी रेशोमध्ये सुद्धा 7 प्रकारचे रेशो येतील. म्हणजे एकूण चौघं जे क्लासिफिकेशन आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये ओव्हरऑल 20 रेशो म्हणजेच 20 रेशो आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि त्यांचे फॉर्म्युले आणि त्या पद्धतीनेच आपण जे काही कॅल्क्युलेशन्स करणार आहोत ते पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूयात. तुर्तास आपण या लेक्चरला या ठिकाणी विराम देऊ. या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊ आपण काय काय शिकलो ते. या ठिकाणी रेशो ॲनालिसिसचं आपण बेसिक शिकलो, मिनिंग शिकलो, इन डेफिनेशन शिकलो, त्यानंतर आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ रेशो शिकलो, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, फीचर्स शिकलो आणि ऑब्जेक्टिव्स अशा पद्धतीचं रेशो ॲनालिसिस आपण शिकलो. रेशो ॲनालिसिसमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंटला किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे पर्सन्स असतात कंपनीमध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना वाव मिळतो. त्यांना मोठ्या प्रमाणात सहाय्यता या रेशो ॲनालिसिसमुळे मिळते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कंपनीची परफॉर्मन्स कसा आहे, कंपनीची ॲक्टिव्हिटी कशी आहे, कंपनीची पोझिशन कशी आहे, हे सर्व आपल्याला रेशो ॲनालिसिसमुळे प्राप्त होतं. म्हणजेच काय की कंपनीच्या अनेक पद्धतीचे फायनान्शियल स्टेटमेंट असतात, फायनान्शियल डॉक्युमेंट्स असतात. त्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट, त्यानंतर आपले प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट्स, त्यानंतर विविध क्लासिफिकेशन असतं आणि यांचं सर्वांचं ॲनालिसिस करण्याचं काम रेशो ॲनालिसिस करतं. रेशो ॲनालिसिस मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वापर केला जातो. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया आणि या रेशो ॲनालिसिस आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल. अजून डिटेलमध्ये आपण एक्झाम्पल आणि हे सर्व या ठिकाणी रेशो ॲनालिसिसचं घेऊयात. ठीक आहे, मग धन्यवाद. पुढचा व्हिडिओ आपण लगेच नेक्स्ट स्लाईडमध्ये बनवू आणि त्या ठिकाणी चॅप्टर्स रेशो ॲनालिसिस या चॅप्टर्समधील जो काही सॉल्युशनचा भाग आहे, एक्झाम्पलचा भाग आहे तो शिकवू. आणि हे रेशो ॲनालिसिस फार महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पार्टीला म्हणजेच थर्ड पार्टी असो की इन पार्टी असो या दोघं पार्टीजला या ठिकाणी रेशो ॲनालिसिसचा वापर हा चांगल्या पद्धतीने होत असतो आणि महत्त्वपूर्ण टॉपिक असल्यामुळे या ठिकाणी होतं. थोडं रेशो ॲनालिसिसमध्ये आपल्याला फॉर्म्युलेज आहेत आणि त्या फॉर्म्युलेज कसं पाठांतर करायचं, फॉर्म्युल्यांमध्ये आपण कसं लर्न करू शकतो, फॉर्म्युला लर्न कसा व्हावा त्यासाठी फॉर्म्युला आपण समजून घ्यावा. आणि फॉर्म्युला जर एकदाचा समजला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जसं जरी मी तुम्हाला दाखवलं की लिक्विडिटी रेशोमध्ये छेदसारखा आहे. म्हणजेच काय की करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. त्यानंतर दुसऱ्या रेशोमध्ये क्विक असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. तिसऱ्यामध्ये ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशोमध्ये छेदाला करंट लायबिलिटी आहे. म्हणजेच काय या पद्धतीने आपण रेशो जर समजून घेतले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्यांच्या रेशोज फॉर्म्युले पाठ करण्यासाठी किंवा लर्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणून आपण त्या पद्धतीने सुद्धा पुढच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युलेज कसे लर्न करायचे याबाबतसुद्धा कोणत्या ट्रिक फॉलो करायच्या ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. आताचा लेक्चर आपण या ठिकाणी थांबूयात. पुढील लेक्चरमध्ये काय करायचं हे आपण आता समजलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.